तुकोबारायांचं मत आहे. तुम्ही म्हणा हे तर गाणे सिनेमातले आहे, त्याच्या पुढचं सांगतो ना आता. माझं भजन कोणतं आहे कीर्तनासाठी घेतलेलं, म्हणा रे. आता ह्याच बाबू ऐकून घ्या, आता ह्याचं उदाहरण भक्ती कशी करावी. कुठंच फुलाचं वर्णन नाही. दाखवून द्या 10 कोटीचा चेक घेऊन जा. किती? 10 कोटी. कुठंच नारळाचं वर्णन नाही. जेव्हा तुकोबाले जजमेंट विचारलं, फायनल जजमेंट, सुप्रीम जजमेंट, देव भेटण्यासाठी काय करावं, पांडुरंग भेटण्यासाठी काय करावं, काय घोड अभंग पेश केला. कन्या सासुराची राई, कन्या सासुराची राई, मागे कन्या सासुराची राई, कन्या सासुराची राई, कन्या सासुराची राई. भुकेलिया भळे पाय, गुरु गुरु पाये, भुकेलिया भळे लेक जेव्हा सासरले जाते तशी करावी. विचारलं कशी, ते जेव्हा सासरला जायला निघते 4-5 लाखाचे दागिने तिच्या गळ्यात असतेच. आजकाल काय 10 ग्राम 1,80,000 आहे. आजच्या भाषेत बोलतो ते दागिन्याकडे पाहत नाही पाहत, ते मंडपाकडे पाहत नाही. ज्याच्या सोबत जिंदगी काटायची आहे त्या नवऱ्यासोबत कडे पाहत नाही. चुकलिया माय हुरू हुरू पाहिजे, ते आपल्या माईकडे पाहते. तुकोबा म्हणतात अशी भक्ती कर. आम्ही तर पोहे कोणाच्या घरी आहे, जेवण कुठं आहे, काय काय आटम आहे, तेरवी जिलेबी आहे का नाही, मेला त्याचं काही घेणं देणं नाही, हलकट आहे तो. ती नवऱ्याकडे पाहत नाही. जिंदगी त्याच्यासोबत काटायची आहे, माईकडे पाहते. कोणाकडे पाहते? माईकडे पाहते. माय अगं माय मी जातो ग, त्याला कारण आहे भाऊसाहेब. निसर्गाची रचना आहे. कशाची? निसर्गाची रचना आहे. तुमची दिवस आले पोरी, आता 35 पोरं लग्नाची आहे माझ्या गावात. झालं काहीच नाही द्यायला आता. तुमच्याकडे कसं आहे माहित नाही मला. 35 पोरं आहे माझ्या गावात लग्नाचे. गावात गेलो म्हणजे मला विचारते ते कोणी गावले, कशी असं सांगा. खरंच गावले गेले ते सापडली काय खांदे, दुसरं कोणी चालते. हो आता पोरी नाही भेटत. इकडे तसंच आहे काय, पोरी नाही भेटत. कसं करावं म्हणे महाराज. म्हटलं अमरावतीला ये, 3 मार्केट आहे आमच्या अमरावतीला कपड्याचे. सिटी लँड, बीजी लँड, ड्रीम लँड. प्रत्येक कपड्याच्या दुकानासमोर साड्या नेसून बाया उभ्या केल्या. त्याच्यातली एखादी घेऊन चालला. आता याला कारण काय? याला कारण काय? आमचं पाप. लोक म्हणते देवानं केलं काय? अबे तुम्ही पोटात पोरी मारल्या. कुठं मारल्या? भागवतकार लोक सांगते कंसानं आपल्या बहिणीचे 7 लेकरं मारले. असं वाटतं त्या भागवतकाराने गोटा फेकून मारा. खरं बोलतो मी. म्हटलं तर टाळी वाजवला. अबे भागवतकार कंस एवढा बदमाश नव्हता का? जो ज्या समाजाला सांगत आहे ना भागवत, तो समाज कंसापेक्षा बदमाश आहे. त्यानं आपल्या बहिणीचे 7 पोरं मारले, जन्माला आल्यावर मारले. तुम्ही त्याला का फोटो सोनोग्राफी करून मारले बे. या अर्काटाईने भागवत सांगते ते.
हे त्याच्यावरचे आहे. त्या रावणाची सोन्याची लंका होती म्हणून अकळला. यात एक अंगठी असं तर अकडते. लक्षात घ्या भाऊसाहेब, काही नाही आहे, काही नाही आहे, काहीच नाही आहे जीवनामध्ये, काही नाही. एक 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 विनंती आहे तुम्हाला, एकच अभंग पाठ करा. नाही, अभंगातलं एकच कडवं पाठ करा. ना पांडुरंग तुमच्या भेटीला येईन तर एकच कडवं, नाही एकच कडवं. तुका म्हणे का दुनिया मेली. तू भोकणा झाला आणि तू अग्री टीव्ही आली, तुला फायदा काय? तू मेला, तू हा स्वर ऐकून एका जणांनी तुला पेटी दिली, मसनात छातीवर ठेवू काय? काय कामाचं? काय कामाचं? कावळा कावळा बोलावतील लोक, हात उचलाले, बाप आला म्हणते. म्हणाला हरपाट बाप. माग एक जण बाई मेली, तिचा घाशानच उचलला. त्याला बायकाच किती आहे बोलल्याने, तो घरचा घाशानच उचलला, याच्या घरचा. एक सांगू दादा, एक मुद्दा क्लिअर करा, पटलं ते एक टाळी वाजवा. लोक म्हणते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मला मान्य नाही. मी मा बापाला विचारो, बाबा स्वर्ग कुठं आहे? मा बाप म्हणे मेल्याशिवाय दिसत नाही. मेल्यावर विचारलं तर बोलत नाही. या स्वर्गात ढंग नाही. आनंद ज्या घरात असेल समजा स्वर्ग त्या घरात आहे. आनंद ज्या घरात असेल समजा आपले माय बाप स्वर्गात आहे. कुठं आहे? कोण पाहिल्यावर काय आहे? काय आहे? आप मर गए, डूब गई दुनिया, डूब गई दुनिया. काहीच नाही, काच नाही आहे, काच नाही आहे. 23 मार्चले सॅल्यूट मारते भगत सिंगाच्या जिथं फाशी दिली त्या तक्त्याले नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी 23 मार्च अटॉन्शन, मोदीला घाबरते 23 मार्चले. मग मोदी मोठा का भगतसिंग मोठा? भगतसिंग. आता ऐकून घे, अबे मोठा मनाचं कामच नाही. भगतसिंग जन्माले आला नसता, तिरंगा फडकला नसता, मोदी पंतप्रधान कुठून झाला असता? भाईवर बहीण म्हटल्यानं फडकते काय? नाही. अय लाडकी बहीण, अजित दादा मेला याचं घेणं त्यांना येईल. हो मेल्यामुळे 1500 आली नाही, त्याची तबलीग येईल. सद्गुरुनाथ लक्षात घ्या, काही जगाले घेणं देणं. मी मजाक नाही करत, काही घेणं नाही. मी तर म्हणतो अधून मधून कोरोना आला पाहिजे, आला पाहिजे. लोक म्हणते मेलेल्या माणसाले 4 जण पाहिजे म्हणून 4 जण अकडे आमच्या खांद्यावर जाशील ना. अकडचं कायले कोरोनाने सांगितलं मेलेल्या माणसाले 4 जण पाहिजेच नाही. तिकडेच मेला आणि तिकडेच बुडायला. कोणीच नाही पाहिजे, कोणीच नाही पाहिजे. लक्षात घ्या भाऊसाहेब, आप मर गए डूब गई दुनिया, आप मर गए डूब गई दुनिया, डूब गई दुनिया. लक्षात घ्या. हा गाडीतून उतरलो मग आणि मी त्या चौकात काही जुन्या बाया असं, अरे महाराज होय गाव म्हणे, मेलाच नाही गाव तू म्हणजे ऐकायला नाही गाव. माघारचा तारीख घेतो तर मेला. एक लक्षात घ्या, डूब गई दुनिया. हे बा तुका म्हणे एका मरण्याची सरे, मरण्याची उत्तमाची उरे. कालही होता आज. हे बा एक बोलू,
गजानन बाबांनी तुमच्यात किती फरक आहे? इतकुसा. किती ए पुरी किती? कोणता वय? पटलं टाळी वाजवजो. गजानन बाबाच्या अंगावर कपडे नव्हते. 7-12 नाही, पासबुक नाही, चेकबुक नाही, आधार कार्ड नाही. कोणाचं? हा, ऐकून घ्या. काही नसून गण गण गणात बोते. तो आजोड निकाल असून घन 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 घन. त्याच्याजवळ काही नसून त्याच्या घरी लाख लोक जेवते. तो आजोड सारं असून तो घरचो कुत्री उपाशी राहते. कुत्र्या कुत्री काय आहे? काय काही नसून सुखी. पुन्हा एक मुद्दा क्लिअर करतो. माय तुकडोजी महाराजचा जन्म झाला पहिली आंघोळ वरच्या पाण्यानं. बाबू कोण्या पाण्यानं? वरच्या पाण्यानं पहिली आंघोळ. छप्पर उडालं वरच्या पाण्यानं. लहानपणी खाले कैना कोंडा. कैना कोंडा ज्याले खाले होता आणि ज्याच्या घराचं छप्पर उडालं वरच्या पाण्यानं आंघोळ केली तो 6.5 फूट होता. मांडिया तुले म्हणजे डॉक्टरनं बेड रेस्ट सांगितली. थंड्या पाण्यात हात घालू नको. चपलीच्या खाली पाय टाकू नको. वज उचलू नको. उंदराचं पिलू जन्माले आलं. ज्याच्या माईनं कडा कोणा खाल्ला त्याचं पोरग 6.5 फूट होतं. एक सांगू माझी छबत आहे तुम्हाला. 2 गोष्टी पहिले करा. 2 गोष्टी. बाबाचं नाव घ्या नका घेऊ. देवळात या. माई तारीख जिंदगीवर घ्या नका घेऊ. महाकीर्तन चांगलं झालं म्हणा का खराब झालं म्हणा. 2 गोष्टी जीवनात करा. तुमचं जीवन सुखी होईल. शाकाहारी व्हा आणि निर्व्यसनी व्हा. काय करता ते? भजन करता, कोंबड्या दाबता, हरिमुखे म्हणा, टोकर लावता. देवाची द्वारी दुसऱ्याचा हरभरा चोरता. वाचे विठ्ठल गाईनं वावर पडी ठेविन. काय अर्थ आहे? देवानं कर्मयोग शिकवला. कोणता योग शिकवला? कर्मयोग शिकवला. लक्षात घ्या. हे बा मी मजाक नाही करून राहिलो. तुम्ही दिवाळीचं लक्ष्मीपूजन पहा व्हॉट्सअपवर. मागचं लक्ष्मीपूजन बाबू दर दिवाळीला मी व्हॉट्सअपवर टाकत असतो. तुमच्या गावात लक्ष्मीपूजन कसं करते? मूर्ती आणते का बाबू? का कागद आणते? तू काय आणता बेचाईली बोलले ना. तूच आणता काय? काहीच तर नाही. तू लक्ष्मीच नाही. तुला कुठून आणत? काय आणते बाबू इकडे? मूर्ती आणते ना. मी जिंदगीत नाही आणते. आणणार नाही. कारण माई लक्ष्मी मेली नाही. मूर्ती कोण आणत असते? मूर्ती कोणाची होते? मेलेली. कोणाची? कोणाची होते? मी नाही आणत. महा तुम्ही व्हॉट्सअपवर लक्ष्मीपूजन पाहिला. मी बायकोले पाटावर बसवतो. टचा टचा बोलतन टोपी लावून लक्ष्मी पूजनाले याल पाडत. तेल आणाले पाठवला त्याचा दारू पेला. गलपाड्या लक्ष्मी पूजन करत. घरात घुसाचा म्हशीच्या गोठ्यात घुसला दिवाळीला. म्हशीचं शेपूट धरते. म्हशीले म्हणते पाण्याची माय रोज 2 मेंढ्या घाले आज पण घातली. लक्ष्मी पूजा मजाक नाही करून राहिलो. मला प्रूफ आहे. माझं प्रूफ. 3 अभंग आहे राष्ट्रसंतांनी लिहिले. किती? 3 अभंग आहे. पाठ करून घे. ज्याचे घरी लक्ष्मी खुश तेथे द्रव्याचा संतोष. कधी मारीना स्त्रियेशी तोचे खरा पूर्वशी. ज्याची लक्ष्मी रागावली त्याची दुर्गानी झाली. लक्ष्मी पूजन खुश राय. लक्ष्मी हे वय. तिले पाठावर बसवतो. तिले टीका लावतो. बालाजी माय तो कुकू असंच राहू. त्याच्यात माझ फायदा आहे ना. तिचा पिढी मध्ये जगायचं आहे ना. मी तारखा घेतल्या आहे ना. बालाजी माय 12 महिन्याच्या कीर्तनातून वाचले. त्याची साडी आणली हो. तिच्या गालावरचं हसू लक्षात घ्या. तिच्या गालावरचं हसू हेच माझ्या घरचं लक्ष्मीपूजन. लक्षात घ्या. आणि मग लक्ष्मीपूजन झाल्यावर आरती म्हणतो. शेवटी काय असते बाबू? आरती. कोणती आरती?
कोणती आरती म्हणतो चांदी जैसा रंग तेरा सोने जैसे बाल, एक तू ही धनवान हे मोरी माझ्या घरचा धन तू आहे चांदी जैसा रंग तेरा सोने जैसे बाल, एक तू ही धनवान हे मोरी बाकी सब कंगाल। आम्ही सगळं उलट वागतो तिले लाता मारतो आणि मूर्तीची पूजा करतो काय लक्ष्मी खुश रे अरे कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावला नामदेव तेव्हा पांडुरंग भेटला तेव्हा गाढवाने पाणी पाजलं एकनाथानं तेव्हा पांडुरंग भेटला तेव्हा पांडुरंग भेटला ऐकून घ्या चुकीचा परमार्थ करतो आपण काय करतो बाबू चुकीचा परमार्थ कोणता परमार्थ चुकीचा